हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर इथे आता झालेली आहे सकाळ आणि सकाळचे वाजले होते 5:30 वाजले होते. तर मग आता आवरून इथे मी घेतलेलं आहे, कारण मला दोन्ही मुलांचे टिफिन रेडी करावे लागतात सकाळी. आणि इथे मी बनवली होती शेपूची भाजी आणि चपाती. दोघांचे टिफिन भरून घेतले सगळ्यात अगोदर. मग परीचं आवरून घेतलं आणि तिला आवरून घेतल्यानंतर तिला खाली सोडायला जावं लागतं, कारण तिची व्हॅन लवकर येते आरोपेक्षा. आरोची थोडीशी एक ते दीड तासाने लेट येते, त्याच्यामुळे मग थोडासा त्याला आवरण्यासाठी टाईम असतो. त्याच्यामुळे मग तिला लवकर आवरून तिला आधी खाली पाठवून द्यावं लागतं आणि तिला खाली सोडण्यासाठी मी जाते रोज. इथे तिची व्हॅन आलेली आहे आता आणि चाललेली आहे आता ती स्कूलमध्ये. आता ती गेल्यानंतर लगेचच मला आरोला उठवावं लागतं आणि त्याचं आवरून घ्यायला लागतं आणि त्याचा आवरण्यातच माझा अर्धा एक तास असाच जातो आरामात. आणि त्याला उठवायचं म्हणजे खूप वेळ लागतो, कारण तो उठायला खूप कंटाळा करतो. आणि बाकीचं ब्रश वगैरे तो त्याचं करून घेतो, पण मग सारखं त्याच्या पाठीपाठी उभे राहावं लागतं की आवरून घे, पटकन आवर, उशीर होतोय. हसत होता की तू व्हिडिओ काढतेस का माझा, असं मला विचारत होता. त्याच्यानंतर त्याची आंघोळ वगैरे झाल्यावर त्याला रेडी करायला घेतलं आणि रेडी करताना त्याचं चाललं होतं की तू नको हात लावूस, मी घालतो माझे कपडे. त्याचा मूड असेल की तो त्याचं आवरून घेतो, मूड नसेल तर मग कंटाळा करतो. मग मेन तर उठण्यासाठीच कंटाळा करतो, कारण तिथे खूप थंडी आहे आता, तर त्याच्यामुळे तो उठायला जास्त कंटाळा करतो. मग एकदा उठला की मग बाकी आवरून घेतो. त्याच्यानंतर इथे आता स्कूलमध्ये आज त्याची एक्झाम होती, त्याच्यामुळे तो चेक करत होता की बॅगमध्ये काय भरलं आहे काय नाही. तशी तर रात्रीच मी बॅग भरून ठेवते दोघांची पण तरी पण त्याला त्याचं आहे की माझी व्यवस्थित भरली की नाही, आज काय दिलं स्कूलमध्ये, टिफिनला काय दिलं आहे, आज कोणते बुक्स दिले, तर तेच चेक करत होत्या. त्याच्यानंतर आज त्याला नाश्त्याला मी बनवलं होतं पास्ता, कारण त्याला खूप आवडतो पास्ता. परीला पण आणि त्याला पण पास्ता खूप आवडतो, दोघांना पण. तर मग त्याला पास्ता बनवला होता आणि त्याचं तेच बडबड चालली होती की तू काय करते, व्हिडिओ काढते का माझा. त्याच्यानंतर त्याचंही चालू होतं की देवाला नमस्कार करणं. आणि त्याच्यानंतर देवाला नमस्कार करून झाल्यावर नंतर त्याचं मग तो आता त्याला सोडायला त्याचे डॅडू जातात रोज सकाळी. परीला सोडायला मी जाते आणि त्याला सोडायला ते जातात. त्याच्यामुळे मग त्यांची पण सकाळचं ड्युटी राहते, ऑफिस राहतं, त्याच्यामुळे मग त्यांचीही घाई होती. इथे त्याला थंडी वाजत होती म्हणून तो उड्या मारत होता की मला खूप थंडी वाजते, तर मला उचलून घ्या. आणि थंडी आहेच, इथे खूप थंडी आहे. त्याच्यानंतर मग आता त्याची व्हॅन येईपर्यंत आम्ही त्याच्याशी गप्पा मारत होतो. त्याला क्वेश्चन विचारत होतो की आज स्कूलमध्ये काय विचारणार आहे, तुझं झालं आहे का पाठ. मग तो सांगत होता बोलून की हो असं झालं आहे, तसं झालं, हे सांगितलं आहे, ते सांगितलं आहे. त्याच्यानंतर त्याची पण व्हॅन इथे आलेली आहे आणि तो पण आता व्हॅनमध्ये बसून स्कूलला गेल्यानंतर आमचा दोघांचाच नाश्ता राहतो. मग आज मी बनवलं होतं नाश्त्यासाठी चहा आणि मेथी आणि आलूचा पराठा बनवला होता. तर खूप छान झाला होता. तुम्हालाही जर याची रेसिपी पाहिजे नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल. थँक्यू.